नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 28 हा गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो। प्रभागातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी मार्गदर्शन करणारे माजी सभागृह नेते बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस या पदावर काम करत असताना कार्यरत असलेले युवा नेतृत्व अमोल बाळासाहेब पाटील हे येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 28 मध्ये विचार बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत प्रभागातील नागरिकांचे मत जाणून घेणे, त्यांच्या अडचणी ऐकणे तसेच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या नवीन योजना आणि विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजन घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकनिष्ठ निर्धार अमोल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। पवननगरचं स्टेडियम देखील त्या ठिकाणी केलं, परंतु अजून आपल्या भागात प्रभाग 28 मध्ये अनेक असे भूखंड आहेत, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास करता येऊ शकतो। युवकांसाठी चांगल्या पद्धतीने ही लायब्ररी या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते। महिला भगिनींसाठी स्वयंरोजगारचे केंद्र आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतात, त्यांच्यासाठी चांगलं काम आणून देता येऊ शकतं। असे अनेक गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात करायचे। अबालवृद्धांसाठी गार्डन असेल, त्यानंतर आपल्याला लेंडी नाला बंदिस्त करायचं आहे, उपनगर पासून तर आपलं माऊली लॉन्च पर्यंतचा अशा अनेक काही गोष्टी येणाऱ्या काळात आपला वचननामा त्याच्यावर येतीलच ते। परंतु या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांचं पाठबळ आशीर्वाद या ठिकाणी मला लागणार आहे आणि या आशीर्वादातूनच आपण या प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास करू शकतो। आणि म्हणून मी देखील भारतीय जनता पार्टीचं म्हणजे वडील भारतीय जनता पार्टीचे सर्वांना माहिती 1982 पासून काम करत आहे। सर्वात जुने व्यक्तिमत्व म्हणून बीजेपीची सुरुवात त्यांनी केली असं सर्वदूर नाशिक शहराला देखील माहिती आहे। परंतु मी देखील 2007 पासून भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं काम करत आलो। नाशिक शहरावर माझी निवड झाली चिटणीस म्हणून, त्यानंतरच्या पुढच्या 4 वर्षाच्या काळात पुन्हा उपाध्यक्ष म्हणून शहरावर काम करत होतो। नंतरच्या काळात शहराचा सरचिटणीस म्हणून काम केलं आणि आज यावर असं काम माझं चालू आहे। आणि याच कामाच्या पावतीतून आपल्या सर्वांचे काही ना काही प्रश्न सोडवण्याचं मी काम केलं आणि या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केलं। तिथून आपण या ठिकाणी नेतृत्व करणारे एक प्रतिनिधी म्हणून आपल्या भागाचा विकास करण्याची संधी आपण सर्व मला द्याल अशी मी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपण सर्व अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला सर्वांना निमंत्रण आलं आणि आपण सर्व भरभरून या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं मला जे काही भाग्य आपलं लाभलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश चकोर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। बाळासाहेब पाटील आणि अमोल पाटील यांनी जी नागरिकांमध्ये हितगुज साधण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो प्रयत्न एक चांगला उपक्रम ह्या दोघांनी नागरिकांना एकत्र आणून त्यांना काहीतरी मेजवानी द्यावी, त्यानिमित्ताने आपण सर्व एकत्र यावं, एकमेकाचं हितगुज जाणून घ्यावं आणि विचारांची देवाणघेवाण करावी, त्या निमित्तानं हा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे। बाळासाहेब पाटील एक खेड्यागावातून नाशिक शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी त्यांचं आगमन झालं। बाळासाहेब पाटीलांनी मी VIP कंपनीमध्ये गेले 30 वर्ष आम्ही बरोबर होतो। बाळासाहेबांचा स्वभाव कंपनीमध्ये कामगारांना अडचण असेल त्या अडचणीमध्ये मॅनेजमेंटशी हितगुज घालून समन्वय कसा साधता येईल आणि कामगारांच्या पत्रामध्ये पगारात पोटी ॲग्रीमेंट कसं करण्यात येईल याच्यासाठी त्यांचं नेहमी धडपड असायचं। तर नाही, पण माझा या प्रभागातला नागरिक, माझा हा सिडकोचा नागरिक, यांचे मुलं शिकून स्थिर स्थावर झाले पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी शालिनीताई बोरसे शाळेची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी 1 रुपया प्रवेश आजपर्यंत कुठल्याही संस्था चालकाने केला नाही, पण बाळासाहेबांनी 1 रुपयामध्ये प्रवेश, कारण ही सिडको ही कामगारांची वसाहत होती म्हणून त्यांना त्याची जाणीव होती आणि ते पण 1 वर्ष 2 वर्ष नाही, 11 वर्षापर्यंत 1 रुपयामध्ये प्रवेश देणं आणि त्यांच्या शाळेचे मुलं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका या ठिकाणी IT इंजिनियर म्हणून नियुक्त झालेत। बाळासाहेब ज्या वेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये जातात, अचानक ते शाळेचे विद्यार्थी येतात, बाळासाहेबाला जाणीव करून देतात की बाळासाहेब आम्ही तुमच्या शाळेचे विद्यार्थी,
म्हणून त्यावेळेस बाळासाहेबांना खूप समाधान वाटतं की मी एक छोटंसं रोपटं लावलं, आज त्याचं विश्वामध्ये रूपांतर झालं. हा सुद्धा आपल्या वडिलांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचं परिपूर्ण आपल्याला नागरिकांसाठी कसं डोक्यामध्ये हवा जाऊ दिली नाही की माझ्या शाळा आहे. कारण काही लोकांमध्ये एक शाळा असली तरी डोक्यात हवा जाते, पण हा सुज्ञ पोरगा, संस्कारित पोरगा, याच्या डोक्यात कधी वाईट विचार आले नाही आणि सदैव तो प्रयत्न करत असतो की माझ्या हातून कोणत्याही विद्यार्थ्यांची, कुठल्याही नागरिकांची, कुठल्याही पालकांची अवमान होणार नाही याची तो काळजी घेत असतो. या बैठकीस प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ मार्गदर्शक, महिला भगिनी तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी सुविधांबाबत आपल्या सूचना मांडल्या. अमोल पाटील यांनी या सूचनांची नोंद घेत त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मी ह्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अमोलदादा पाटील यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध 25 ते 30 वर्षापासून आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचे काका बाळासाहेब पाटील काका यांच्या माध्यमातून अमोलदादांनी जो ह्या संस्थेचा विकास केला, आपल्या मुलाबाळांना जे काही शिक्षण या संस्थेमार्फत मिळत आहे, तर ह्या गोष्टी पुढे नेण्यासाठी अमोलदादांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत. मी तर माझं मत तर आहेच, पण मी सर्वांना आग्रहाचं विनंती करते किंवा सांगते का जे आपल्यासाठी करू शकतील अशा लोकांना जर तुम्ही निवडून दिलं किंवा त्या लोकांनी जर आपलं काहीतरी भविष्य घडत असेल तर कुठल्याही बहिणींना किंवा कुठल्याही भावांना त्यांना मतदान करायला काय आपण बघतोच आहे का. आपल्याला मातांना मी खास सांगू इच्छिते, जी आपल्यासाठी काही लाडकी बहीण योजना आणली, तसंच आपण जर यांना हे केलं तर हे आपल्या मुलांसाठी काहीतरी विद्यार्थ्यांसाठी पण करतील आणि समाजासाठी पण करून दाखवतील. प्रवासापासून सांगायचं झालं तर सर्व काही फॅसिलिटीज वगैरे शाळेमध्ये आणि अमोलदादा सर जसे काही मुलांची जास्तीत जास्त शैक्षणिक प्रगती, त्यांची मानसिक प्रगती होण्यासाठी जसे प्रोग्राम इथे करत असतात शाळे थ्रू, आणि इथले शाळेतले शिक्षक वगैरे सगळं स्टाफ इतका सुंदर आणि छान आहे. तर असंच आपण अमोल सरांना एक संधी म्हणून त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे. अमोल पाटील यांनी मागील काळात प्रभागात अनेक सांस्कृतिक, धार्मिक तसेच नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सिडको परिसर हा मुख्यतः कामगार वर्गाची वस्ती असून येथील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मदत करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून अमोल पाटील यांची प्रभागात एक नवीन चेहरा म्हणून ओळख निर्माण झालेली असून विकासाभिमुख आणि जनसामान्यांची थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नजी.